जय महाराष्ट्र. TVN माझा लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघूया आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील ताज्या घडामोडी. यवतमाळ जिल्ह्यातून उमरखेड तालुक्यात ढाणकी येथून काँग्रेसचे आणि समस्त गावकरीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. नगरपंचायतच्या घरकुलाचा पहिला हप्ता त्वरित देण्यात यावा. 572 घरकुल मंजूर झालेले असून अद्याप घरकुलाचा हप्ता मिळालेला नाही. तो हप्ता त्वरित देण्यात यावा. तसेच शहरामध्ये अनेक समस्या आहेत, त्यात मुत्री घराची समस्या, करवाढ आणि शहरामध्ये 15-15 दिवस पाणी पुरवठा होत नाही. शहरात कमीत कमी 8 दिवसाला पाणी पुरवठा करण्यात यावा. ढाणकी नगरपंचायत समोर विविध समस्येचा पाडा मोर्चातर्फे वाचण्यात आला. नगर प्रशासनाच्या सर्व सन्माननीय नगरसेवक असो, अध्यक्ष असो, उपाध्यक्ष सर्वांना या ठिकाणी जनतेच्या वतीने नम्र विनंती करतो की तुम्ही शिव काय मालक आहे करे ते नोकर आहे लोकांचा, त्याला सांगा ना की आमच्या जनतेचे पैसे तात्काळ खात्यामध्ये टाका. त्याचं करावं जायचं सांगतो. लोकांचं काम करायचं असेल तर तुम्ही दाखवा तुमची हिंमत, दाखवा, ठराव घेऊन तुमचं स्वागत करतो आम्ही. आणि जर तुमच्याला काम होतं नसेल तर खुर्ची खाली करा. जनतेला भेटी जोडलं का हा तुम्हाला सांगतो. नळाला किती दिवसापासून पाणी आलं, उन्हाळ्यात ठीक आहे आम्ही समजू शकतो पाणी टंचाई आहे, पण पावसाळ्यात सुद्धा तीच परिस्थिती असेल तर प्रशासन हे काम करत नाही. प्रशासनावर कोणाचं वचक नाही. अधिकारी मस्त झालेले आहे, हुकुमशहासारखं राज्य चाललेलं आहे. मित्रांनो, आज गोरगरिबांना जवळपास 1 कोटी रुपये शेत भरलेला आहे महसूल, आणि त्यांना घरकुल देतो म्हणून दिवसा स्वप्न दाखवलं. आज लोकांना घर पाडले, आज उघड्या पाणी आलं, भाड्यानं त्यांनी राहायचं कुठं. माझा आता प्रशासनाला या ठिकाणी इशारा विनंती आहे की त्या ठिकाणी शिवसाहेब या जनतेचं पहा, तुम्ही या गरीबाकडे पहा, यांच्या घराकडे पहा. आज ते पाण्या पावसात लेकरं बाळा घेऊन राहिले. जर त्यांनी आता जर आमच्या घरकुलाच्या लाभार्थ्याच्या खात्यात पैसे नाही भरले तर मी या ठिकाणी आवाहन करतो घरकुलधारकांना की तुम्ही तर घर पाडलं, आता राहायचं कुठं. तर नगरपंचायत मध्ये येऊन तुम्ही काय लेकरं बाळा घेऊन या आणि याला बाहेर काढा.